नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू. बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांच्या विनंतीनंतर कांदा लिलाव सुरू करण्यात आलेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव केले होते बंद. कोल्हापुरात अजित पवारांची बैठक सुरू असताना कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न. राहत्या घरावर कारवाई केल्यानं कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न. मौजे सागाव मधील हे कुटुंब असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. सुनील जाधव असं शेतकऱ्याचं नाव. शेतीच्या वादातून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती. वर्ध्यातील देवळी तालुक्यामध्ये युवा संघर्ष संघटनेकडून शेतकरी संघर्ष यात्रा. रविकांत तुपकरांच्या उपस्थितीमध्ये संघर्ष यात्रेचा समारोप. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येत आंदोलन उभारण्याचं तुपकरांचं आवाहन. आमदार बच्चू कडूंची अहमदनगरच्या श्रीरामपूर कोर्टामध्ये हजेरी. 2017 मधील पाटबंधारे कार्यालयाच्या तोडफोडीचं प्रकरण. आज कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर राहून घेतला जामीन. जळगावमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. तळोदा ब्रह्मणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर ठिय्या. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्याने 358 कोटींच्या निधीची शासनाकडे मागणी. नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानीची वाढीव मदत मिळणार. नांदेडमध्ये ज्वारी पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव. तर ढगाळ वातावरणामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल. भंडाऱ्याच्या जांबमध्ये 2 एकरातील फुलकोबी खराब. शेतकरी आर्थिक संकटात. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याची बाजारपेठेमध्ये क्विंटल मागे 400 रुपयांची वाढ. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढली. वांगी, नवलकोल, पावटा मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये दाखल. मात्र लसणाची 300 रुपये किलो दरानं विक्री. विक्री हंगामाच्या सुरुवातीलाच तूर डाळीला 10,000 रुपये प्रति क्विंटल दर. सुरुवातीचे दर टिकून राहण्याचा आणि चांगली तूर दराने 11,000 रुपयांवर जाण्याचा अंदाज. खरीपातील तूर राज्यातील बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहे. नांदेडमध्ये रब्बी हंगामामध्ये गव्हाच्या पिकाला बहर. यंदा गव्हाचं उत्पादन वाढण्याची शक्यता. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये दूध अनुदानासाठी जनावरांच्या नोंदणीचं रजिस्ट्रेशन काम सुरू. पशुवैद्यकांकडून शेतकऱ्यांना माहिती देत टॅगिंग आणि रजिस्ट्रेशनचं काम सुरू करण्यात आलंय. प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या 4थ्या हप्त्याचं अनुदान द्या. लाभार्थींचं बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये लोकांगण आंदोलन. थकीत अनुदान तत्काळ देण्याची गेली मागणी. हिंगोलीमध्ये पीक विम्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक. निवेदन स्वीकारण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी जागेवर नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षकांची खुर्ची टेबलावर उलटी ठेवत केली जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या खेडमध्ये तहसील कार्यालयावर आदिवासी महिलांचा धडक मोर्चा. जवळके खुर्द गावामध्ये रेशनिंगच्या दुकानामध्ये धान्याचं वाटप होत नसल्यानं आदिवासी महिला आक्रमक. हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये भरवली शाळा. सेनगावमधील हिवरखेड्याच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. पिंपरी चिंचवडच्या काळा खडक भागामध्ये होणाऱ्या SRA योजनेविरोधात स्थानिकांचं आंदोलन. खासगी बिल्डरच्या माध्यमातून योजना राबवली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप. अमरावतीमध्ये आशा सेविकांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा 17वा दिवस. जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडो आशा सेविकांचं ठिय्या आंदोलन. सरकारने जाहीर केलेला वाढीव मोबदला लागू करण्याची केली मागणी. पुण्याच्या इंदापूरमध्ये भाजप विरोधात महामोर्चा. बेरोजगारी, शासकीय निमशासकीय धोरणांविरोधात नागरिक भाजप विरोधात आक्रमक. वाशीमध्ये रेल्वे स्थानकावर रेल्वेकडून वेळेवर सूचना न मिळाल्यानं प्रवाशांनी धोकादायकरित्या ओलांडले रूळ. रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन वेळेवर सूचना देण्याची प्रवाशांची मागणी. अमरावती जिल्ह्यातील 776 गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 21,18,00,000चा आराखडा तयार. रत्नागिरी शहरामध्ये आज दिवसभर पाणी पुरवठा बंद. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन.
वाशिमच्या शिरपूरमध्ये 5 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प, वीज बिल थकल्यामुळे नळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित, गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल. वाशिम जिल्ह्यातील जवळका ते वडी रस्त्याची चाळण, वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत, ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरवस्था, 7 वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था, खराब रस्त्यामुळे अपघातांमध्ये मोठी वाढ. बुलढाण्याच्या खामगावात नकली नोटांचं रॅकेट चालवणाऱ्यांचा भांडाफोड, नकली नोटांचे 61 बंडल जप्त, 4 जणांना अटक, खामगाव पोलिसांची कारवाई. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये बुकिंगच्या नावावर फसवणूक करणाऱ्या एजंटला अटक, 66,000 रुपये भरूनही वन्यजीव प्रेमींना तिकीट न मिळाल्यानं हा प्रकार उघडकीला आला. नागपूरमध्ये दुचाकी कर्जासाठी अर्ज केलेल्या 168 जणांच्या कागदपत्रावर चुकीचे पत्ते, बनावट कागदपत्रावर स्वस्तात दुचाकी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती. पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचं लक्ष. पुण्यामध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवून 3.25 कोटींची फसवणूक, एका तरुणासह मित्र आणि नातेवाईकांची फसवणूक. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांवर गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यातील मार्डीच्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल.